नमस्कार वकील साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. हॅलो, बोला पाटील सर. उज्ज्वल साहेब बोलतायत? हॅलो, उज्ज्वल साहेब बोलतायत का? हॅलो, हॅलो, उज्ज्वल साहेब बोलतायत ना? हा हा बोला बोला. तुम्ही मला आज एक नोटीस पोहोचली माझ्या ऑफिसला, बर ज्याच्यामध्ये तुमच्या क्लायंटची नाव आहेत, पण माझ्या व्हिडिओमध्ये ना तुमच्या क्लायंटचा उल्लेख आहे ना नाव आहे, तरी तुम्ही मला नोटिसा पाठवताय. कोणत्या बेसिसवरती पाठवलं एवढं सांगता का मला? बेसिस बघायला झालं तर तुमचे जर का व्हिडिओ पाहिलेत तर तुम्ही त्यांना जे खुळखुळे म्हणताय आहे की नाही, नाही, तुम्ही आज जी मला 30 कोटीची नोटीस पाठवली आहे, तेच सांगतोय. ऐका मी तुम्हाला माझं होऊ द्या. 30 कोटीची नोटीस पाठवली आहे, त्या व्हिडिओ संदर्भात ना त्यांचं मी नाव घेतलंय ना कोणता फोटो युज केलाय. मग तुम्ही 30 कोटीची नोटीस कोणत्या बेसिसवर पाठवली? तुम्ही जर का नोटीस डिटेल मध्ये वाचलीच नसाय तर त्याच्यामध्ये मी पॅराग्राफ नंबर बहुतेक 3 किंवा 4 मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही त्यांचं नाव आणि व्यंगचित्र वापरून त्यांना त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणजे युज केलेलं आहे. काय नाव आहे? ऐका ना, नाव मला सांगा. तुमच्या क्लायंटचं नाव बावनकुळे आहे, खुळखुळे नाही. बरोबर बरोबर. पण तुम्ही त्यांना खुळखुळे म्हणून रेफर केलाय तुमच्या सर्व व्हिडिओज मध्ये. असं थोडी असतंय. असं तुम्ही ते कशावरून ठरवलं की मी प्रेफर्ड केलंय? कारण की तुम्ही तिथे त्यांचं व्यंगचित्रही दाखवलेलं आहे. मग व्यंगचित्र त्यांचंच आहे हे कशावरून? व्यंगचित्र त्यांचंच आहे, ऐका ना, व्यंगचित्र त्यांचंच आहे हे कशावरून? कशावरून म्हणजे नाही, कशावरून ना सांगा ना. दिसताय ना त्याच्यावर ना. काय दिसत आहे? काय दिसत आहे? काय दिसत आहे? त्यांचा चेहरा दिसतोय ना, आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये ते व्यंगचित्र वापरताय. हा, मग व्यंगचित्र आणि फोटो यात फरक नाही का? आणि जर का तुम्ही बावनकुळेंना खुळखुळे म्हणून प्रत्येक व्हिडिओ मध्ये रेफर करताय, मग तो व्हिडिओ कोणाच्या संदर्भात असायला पाहिजे? नाही, ऐका ना, तुमच्या क्लायंटचं नाव बावनकुळे आहे, खुळखुळे नाही. त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ लागा. आता तुम्ही पर्सनली घेत असाल त्यात मी काही करू शकत नाही ना. असं नसतं साहेब. मग कसं असतं? अशा प्रकारे रेफर कराल इंटरनेटवर, ऑब्विसली गोष्ट आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल. बरं, ह्या आजच्या नोटीस मध्ये तुम्ही रिप्रेझेंट करताय ज्योती बावनकुळे यांना. मी कुठे त्यांचं नाव घेतलंय? पण ती घटना जी तुम्ही नमूद केलेली आहे, कोणती घटना? ऐका ना, त्या घटनेचा ना उल्लेख आहे ना नाव आहे ना कोणाचं नाव घेतलंय. तुम्ही घटनेचा उल्लेख सांगताय मला. कोणाचं नाव घेतलं मी त्यात? तुमच्या हिशोबाने जर का तुमच्याकडे एवढा चांगला डिफेन्स आहे, मग तुम्ही 26 तर मला माझ्या नोटीसचं उत्तर द्या तुमच्या वकिलांमार्फत. आपण जेव्हा न्यायालयात जाऊ. नाही, न्यायालयात ऐका ना, आपण न्यायालयात जाणार आहोत साहेब, पण तुमच्या नोटिसीमध्ये सरळ सरळ धमकी वजा इशारे आहेत की अकाउंट डिलीट करा. तुम्ही मेटाला लिहिताय अकाउंट डिलीट करून टाका याचं. बरोबर, कारण की आम्हाला वाटतंय की हे सगळं डिफेमेटरी कंटेंट आहे. तुम्ही आमच्या वैयक्तिक माहित्या तुम्ही प्रत्यक्ष. वैयक्तिक नाही, FIR आहे साहेब. FIR हा वैयक्तिक नसतो. FIR हा पब्लिक डॉक्युमेंट आहे. तुम्ही थोडं ऐकून तर घ्या. जर का तुम्ही प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे जर का अशा प्रकारे माहिती सोशल मीडियावर प्रसारित करत असाल ज्यामुळे आमची मानहानी होत असेल, आम्हाला जर का डिस्टर्बन्स होत असेल, तर आम्ही नक्कीच हे म्हणणार ना की असे व्हिडिओ तुम्ही टाकू नका आणि डिलीट करा. पण साहेब, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या क्लायंटचं नाव नाही घेतलं, तुमच्या कोणत्याच कशाचाच उल्लेख कुठे नाही, तुम्ही स्वतः ओढून घेताय त्या अंगावरती. बरोबर आहे, असं तुम्ही म्हणताय. पण प्रत्यक्षपणे आम्हाला जर का वाटत असेल की तो व्हिडिओ आमच्याशी रिलेटेड आहे, मग आम्ही काय करावं मग त्यासाठी तुम्ही सांगा. अच्छा, आहे की नाही? तसं. आणि हा व्हिडिओ आमच्या क्लायंटशी रिलेटेड आहे नाही आहे, आम्ही तर तो समजून घेतला की तो आमच्या रिलेटेड आहे म्हणून आम्ही तुम्हाला नोटीस पाठवली. नाही साहेब, एक गोष्ट सांगू का तुम्हाला? ऐका ना, मी तुम्हाला सांगतो काय म्हणतात, एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जर तुम्ही अशा नोटिसा पाठवून गदा आणत असाल तर अवघड आहे ना. तुम्ही एक रिस्पेक्टेड वकील आहात, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. कायद्याचे अभ्यासक असून जर तुम्ही असं करत असाल तर अवघड आहे. म्हणजे काय, तुम्हाला टीका बी सहन होईना का? बरं, टीका तुम्हाला करायची आहे, तुम्ही बिनधास्त करा, तो भाग नाही आहे.
पण कुणाच्या आयुष्याशी रिलेटेड प्रायव्हसी अहो आयुष्याचे ऐका ना, मी ना नावच घेतलं नाही त्याच्यामध्ये, तर आयुष्याचं प्रायव्हेटचं काय? पब्लिक डॉक्युमेंट आहे. मला सांगा, FIR हा पब्लिक डॉक्युमेंट असतो, असू देत ना, तो कोणाला बी अवेलेबल असतो. तो जनसामान्यांसमोर अशा पद्धतीने तुम्ही तो रिप्रोड्यूस केलेला आहे की जेणेकरून त्याबाबत म्हणजे जनसामान्यात इतका मोठा गैरसमज केला. तुम्ही म्हणताय की त्यांचं 14 वर्षाच्या मुलीचं अपहरण करू, तुम्ही त्याला बघा FIR मध्ये लिहिलेलं ते वाचून दाखवलं साहेब. कोणी लिहिलेलं ऐका ना, मी त्या घटनेमध्ये ऐका ना, मी त्या घटनेमध्ये ना तुमच्या क्लायंटचं नाव घेतलं नाव ऐका ना, क्लायंटचं नाव घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये सगळं वाचलं असतं तर ठीक आहे, तुम्ही पाठवू शकता. बट मी फक्त त्यातलं जे काय म्हणतात ना मजकूर होता तो वाचला, त्याच्यामध्ये ना नाव घेतलं कोणाचं, ना कोणी कोणाला नेलं हे बी नाही सांगितलं, तरी तुम्ही नोटिसा पाठवताय. वा, कोणाच्याशी रिलेटेड तुम्ही ते सर्व बोललेले आहात, ते उघडपणे लक्षात येतं ना व्हिडिओ बघितल्यानंतर. अहो पण ते लक्षात, त्यात ऐका ना, त्यात माझी काय चूक आहे? लोकांना लक्षात येतं त्यात माझी काय चूक आहे? तुमच्या क्लायंटचं नावच घेतलं नाही मी. तुम्ही टाकायला नव्हतं पाहिजे ना. अहो पण मी नावच नाही घेतलं तुमच्या क्लायंटचं. तुम्ही नोटिसावर नोटिसा काय पाठवताय? कोणत्या अधिकाराखाली तुम्ही नोटिसा पाठवताय? अधिकार म्हणजे जसं तुम्हाला संविधानाने अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नोटीस पाठवणे यात फरक नाही का? जर माझा संबंधच नाहीये, ऐका ना, माझा संबंधच नाहीये घटनेशी. बाबा ऐकून तर घ्या तुम्ही साहेब, तुम्ही ऐकून घेत नाही. जर का मी तुम्हाला कायद्याची बाजू सांगतो आहे, जर तसं तर टेक्निकली मी तुमच्याशी बोलायला नाही पाहिजे, पण तरी ठीक आहे. तुमचे काही प्रश्न आहेत, तुमच्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतोय. जर का तुम्ही म्हणताय की तुम्हाला अभिव्यक्तीची स्वातंत्र्यता आहे, तर आर्टिकल 19 तुम्ही म्हणता, पण आर्टिकल 21 आहे. कोणालाही तुम्ही कुठल्याही सामाजिक माध्यमांवरती अशा प्रकारे तुम्ही अपमानजनक व्हिडिओ तुम्ही दाखवता. पण साहेब त्याच्यामध्ये मी तुमच्या क्लायंटचं नाव घेतलं पाहिजे, स्पष्ट उल्लेख केला पाहिजे. नाव न घेता तुमच्या क्लायंटचं नाव खुळखुळे नाहीये ना, बावनकुळे हे नाव आहे ना तुमच्या क्लायंटचं. अरे हे नाव तुम्ही ठेवलं आहेत ना. असं कसं नाव ठेवलं म्हणजे ते झालं का? रेकॉर्डली झालं का? मग काय होणार? तर मी तुम्हाला जर का रविराज साबळे पाटलाचं काहीतरी वेगळं नाव ठेवून जर का संबोधन सुरू केलं, मग तुम्ही असंच म्हणाल का? नाही, आम्ही तर आम्हाला तर 1000 लोक नावं देतात, आम्ही नाही लक्ष देत. जर आमचं पर्सनल नाव घेतलं तर आम्ही बोलू शकतो. जसं तुम्ही माझं पर्सनल नाव ऐका ना, तुम्ही माझं पर्सनल नाव घेऊन जसं मला नोटीस पाठवली, तसं मी तुम्हाला कॉल केला, तसं मी त्यावेळेस करेल. पण जर माझा संबंधच नाही, मी तुमचं नावच केलं नाही, काहीच केलं नाही, तुम्ही नोटिसावर नोटिसा पाठवताय. माझी नोटीस तुम्ही डिटेलमध्ये वाचा साहेब. डिटेलमध्ये वाचली साहेब, डिटेलमध्ये वाचली. फक्त ऐका ना, एका गोष्टीचं दुःख झालं की तुम्ही कायद्याचा अभ्यास करून जर अशा गोष्टी करत असाल तर म्हणजे अवघड आहे भारताचं. कायद्याचा अभ्यास केल्यानंतरच काही गोष्टी निष्पन्न होत असतील म्हणूनच पाठवलेला आहे. आता आम्ही जे केलं ते बरोबर आहे चूक आहे याचा निर्णय न्यायालय देईल तुम्हाला. नक्की सर, येऊ न्यायालयामध्ये तर भेटूच. पण आम्ही फक्त एक संवेदनशील मन म्हणून कॉल केला तुम्हाला. बरोबर, पण आता हा कॉल तुम्ही व्हिडिओवर टाकू नका प्रश्न, कारण की दिस इज म्हणजे ऍब्सोल्युटली अगेन्स्ट लिगल एथिक्स होऊन जाईल. नाही, इथिक्सचा काहीच विषय नाहीये, एथिक्सचाच विषय आहे. आणि मी त्या नोटीसमध्ये हे पण लिहिलेलं आहे की तुम्ही माझी नोटीस माझी परवानगी न घेता माझे डिटेल्स तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहात. बरोबर, त्याच्यामध्ये माझा नंबरही दिसतो. त्याच्यामुळे मला इतके थ्रेट्स कॉल आलेले आहेत. अच्छा, रात्री 3 वाजता 2 वाजता. नाही, मग आता जनतेला दाखवावं लागेल ना साहेब, तुम्ही जे करताय ते. तुम्ही कोणाचे डिटेल्स दाखवू नाही शकत. डिटेल काय दाखवतो? मला आलेली नोटीस दाखवतोय, त्यात तुमचा नंबर आहे, त्यात माझी चूक नाही आहे ना. तुम्हाला हेच तर कळत नाही साहेब की तुम्ही कुठे चुकताय, आता काय करायचं. अच्छा, मग जेल होईल का साहेब याच्यामध्ये? याच्यामध्ये जेल होईल का? हा सिव्हिल दावा आहे. याच्यात जेल नाही का? हो नाही, याच्यापेक्षा ऐका ना, याच्यापेक्षा सरळ अटकेचं वॉरंट काढून अटक करून घेऊन जावा की आवाजच बंद होऊन जाईल. कायदेशीर प्रक्रिया फॉलो होते साहेब, जी काही कायदेशीर प्रक्रिया होईल त्यानंतर जो काही कोर्ट निर्णय देईल त्यानंतर तुम्हालाही तो बाध्य आहे. तुम्ही जिंकलात तर तुम्ही हे आम्ही जिंकलो तर आम्ही खरे असंच म्हणावं होतं ना. चुकीच एवढं म्हणेल. बट साहेब ऐका ना, पहिलं असं राजकारण नव्हतं. आरोप केल्यानंतर उत्तरं भेटायची, नोटिसा नव्हत्या भेटत. जसं जसं गोष्टी प्रगतीशील होत गेल्या एवढी प्रगती. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 30 कोटीच्या नोटिसा पाठवायला लागला, आम्ही इथं 2 लाखाच्या कर्जमाफीसाठी भांडतोय सरकारसोबत. एक गोष्ट समजून घ्या, आम्ही नोटीस मध्ये दावा केलाय की आम्हाला 30 कोटी मिळावे.
तुम्हाला कोणी द्यायला नाही लावले 30 कोटी आत्ताच्या आम्हाला तो आकडा बघून आकडी आली ना साहेब. आकडा 2 लाखाच्या कर्जमाफीसाठी आम्ही सरकारसोबत भांडतोय. आम्ही कोर्टात जाऊ आणि तिथे जर का कोर्टाने म्हटलं की तुम्ही 30 कोटी द्यायला बाजील आहात तर तुम्ही 30 कोटी द्यायचे. जर का कोर्टाने म्हटलं की तुम्ही 1 लाख द्या तर तुम्हाला 1 लाख द्यावे लागतील. जर का कोर्टाने म्हटलं की तुम्हाला 1ही रुपया द्यायचा नाही, तुमचं म्हणणं खरं आहे, तुम्ही बरोबर आहे, तुम्ही आमच्यावर नुकसान भरपाईचा दावा दाखल करा, मग आम्ही पैसे देऊ तुम्हाला. नाही आम्हाला नको साहेब पैसे. आम्ही पैशासाठी गोष्टी करतच नाही. आम्ही फक्त समाजामध्ये अवेअरनेस जावा म्हणून करत आहे. बट मला एक गोष्ट खटकली काय माहिती का, तुम्ही आजची जो नोटीस पाठवली 30 कोटीची, पहिली पाठवली ठीक होतं, त्यात फोटो होता मान्य. बट तुम्ही जी आजची नोटीस पाठवली त्या व्हिडिओमध्ये ना तुमच्या क्लायंटचा उल्लेख आहे, ना फोटो आहे, ना काही आहे, तरी तुम्ही 30 कोटीची नोटीस पाठवली, त्याचं आश्चर्य वाटलं. तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की तुम्ही तो कोणाच्या संदर्भात कुठले कॉन्टेक्स्ट यूज करून तुम्ही आणि तुमच्या मागच्या व्हिडिओचा रेफरन्स घेता या व्हिडिओशी कसा रिलेटेड आहे या गोष्टी. आता तुम्ही रिलेटेड आहे का ना, रिलेटेडचा विषय नाही, पण क्लायंटचं नाव तर पाहिजे ना तुमच्या त्यात. गरजेचं नाही ना साहेब. जर का तुम्ही अप्रत्यक्षरित्या पण कोणाला रेफर करत असाल स्टील दॅट अमाउंट टू डिफमेशन. आणि हे मी नाही म्हणत साहेब, हा कायदा आहे आणि आपण जेव्हा कोर्टासमोर ऍक्च्युअली आर्ग्यू करू तेव्हा कोण कोणाचं कसं काय आहे हे तुम्हाला लक्षात येणार. आणि तुम्ही खरंच मी तुम्हाला सांगतो तुमच्या वकिलांशी तुम्ही बोला. आणि या माझ्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराला कोण वकील जवळ करणार आहे, पैसे तर पाहिजे त्यासाठी. लोक आहे, अरे सगळेच आहे, शेतकऱ्यांसाठी काम करणार. मी पण माझ्याकडे शेतकरी लोक आहेत. तुम्ही माझे वकील होऊ शकता का सर? नाही ना साहेब, मी बावनकुळे साहेबांचा वकील आहे ना. तुम्ही माझे नाही होऊ शकत का? तुम्ही देताल का एखादा वकील तिकडला? माझी ओळख नाहीये तिकडं, प्लीज हेल्प. मी पण तुम्हाला मदत नाही करू शकणार कारण की ते म्हणजे अगेन्स्ट प्रोफेशनल एथिक्स आहे. मी जर का तुमच्या विरुद्ध पक्षाचा वकील आहे तर मी तुम्हाला काहीच सुचवू नाही शकत. मी फक्त माझ्या पक्षकाराची बाजू मांडणार न्यायालयामध्ये, तेवढंच माझं काम आहे. मी तुम्हाला काय खरं काय खोटं हे पण नाही बोलू शकत. नाही खरं खोट्याचं नाही हो, पण तुमचं ऐका ना, तुम्ही मला नोटीस तुमच्या मार्फत पाठवली. फक्त माझं एकच म्हणणं होतं की जर मी व्हिडिओत तुमचा कुणाचा उल्लेखच केला नाही तर मला नोटिसा काय येत आहेत, त्यासाठी मी तुम्हाला फोन लावला. तुम्हाला वाटतं तुम्ही उल्लेख नाही केला, पण बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही बघितला तर एक स्पष्ट दिसतं की तुम्ही बावनकुळे साहेबांच्या बद्दलच व्हिडिओ बनवलाय, त्यांच्या पत्नीच्या बद्दल व्हिडिओ बनवलाय. नाही हो साहेब, ऐका ना, अजून एक गोष्ट सांगतो. माझ्या समोर जो FIR होता, मला हे पण माहित नाही की असं असं आहे, काही संबंधही नाही ना. कसं जर मी नावच घेतलं नाही तर नोटीस कशी येऊ शकते हा प्रश्न पडलाय मला, दुसरं काहीच नाही. नोटीस मध्ये बघा मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आता या कॉलमुळे अजून काही गुन्हा दाखल नाही होणार ना माझ्यावर? नाही, आता तुम्ही जर का ह्या आपल्या प्रिव्हिलेज कॉन्व्हर्सेशनला इंटरनेटवर सेन्सेशनलाइज करण्यासाठी काही केलं तर मलाच करावं लागेल काहीतरी. मग परत गुन्हा दाखल होईल की नोटीस येईल? नाही, गुन्हा तर नाही दाखल होणार यार, पण उगाच मी प्रॉब्लेम मध्ये येईल. कसं काय? म्हणजे कसं आहे, तुमचे बाकीचे व्हिडिओ मी बघितले, बाकीचे तुम्ही जे समाजकार्य करताय ते अतिशय चांगलं आहे, नो डाऊट. पण ह्या ज्या काही गोष्टी सध्या घडलेल्या आहेत त्या थोड्या सेन्सरशिप नुसार व्यवस्थित मानल्या असतात तर बरं झालं असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही सर, पहिल्यापासून असंच बोलत आलेलं आहे हो, सत्यच मांडत आलंय फक्त. नाही बट आम्हाला फक्त डाऊट होता, ऐका ना, आम्हाला फक्त डाऊट होता की बाबा साहेबांकडे एवढी जमीन आहे की नाही, त्याचा प्रश्न विचारला. आमचं कन्फ्युजन झालं, प्रश्न विचारला, वेबसाईट बंद आहेत सगळ्या. मग त्याच्यावर प्रश्नाला उत्तर असतं की नोटीस असतात राव, असं थोडी असतंय. वेबसाईट सुरू मी तर कालच सगळे. आता तुम्ही माझ्या कामाचं कौतुकही करतात आणि नोटीसही पाठवतात, काय बोलावं बरं? अरे बाबा साबळे साहेब, मी तुम्हाला नोटीस पाठवतो एक वकील म्हणून, कोणाचा पक्षकार, माझ्या पक्षकाराचा करते. नक्कीच माझी वैयक्तिक तुम्हाला काहीच कंप्लेंट नाही केलेली आहे मी तुमची, आहे की नाही? नाही, कंप्लेंट वैयक्तिकचा प्रश्न नाहीये. तुम्ही म्हणलात ना की व्हिडिओ चांगले असतात म्हणून मी बोललो, फक्त अप्रिशिएट केलं तुमचं, म्हणजे मी तुम्हाला थँक्यू दिलं, धन्यवाद. तुम्ही जे सामाजिक मुद्दे तुम्ही जे उचलतात ते बरोबरच आहेत, ठीक आहे, ते करायलाही पाहिजे. परंतु कसं आहे, तुम्ही व्हिडिओ बनवताना किंवा काही गोष्टी कोणाचा सोशल मीडियाच्या वरती कंटेंटचा विचार केला तर कोणाची अब्रू नुकसानी होऊ नये किंवा त्याला काय म्हणते इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर समवन शुड नॉट बी रिडिक्युल्ड ऍट दिस लेवल, असं नको व्हायला पाहिजे. नाही पण सर, मला काय म्हणायचंय सर, मी जर नाव घेतलं असतं तर मी होतो ना, मान्य होतं. बट नाव न घेता गोष्टी आता लोकांना समजतात माझे, त्यात माझी काय चूक आहे हो? लोकांना यासाठी समजता येते कारण की तुम्ही
पहिला जो व्हिडिओ टाकला त्यात तुम्ही बावनकुळे साहेबांना तुटतोय म्हणाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही अहो साहेबांना नाही म्हणलं, माझ्या हातात खुळखुळा होतो त्याला खुळखुळा म्हणलं. ते तुमच्या तिसऱ्या चौथ्या व्हिडिओमध्ये आहे साहेब.